गुरुजन मंडळी, गायक वृंद, मृदंग वादक, विणेकरी, चोपदार, भेटी वाजवणारे बाबा बाकी सगळे 2 नंबर मध्ये समाधान भाऊंची सिस्टीम. चला तलवाडेकर मंडळी, आपली नरदेह मिळाला, वस्तू मिळणं महत्वाचं. मिळालेली वस्तू काय किमतीची आहे हे योग्य वेळेत कळालं पाहिजे. नरदेह मिळाला आपल्याला, पण कळाला का नाही. धनगराला चिंतामणी सापडला. चिंतामणी काय करतो? आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करतो. चिंतामणी जवळ तुम्ही काही मागा, काही मागा. ज्ञानोबा लिहितात, का चिंतामणी आली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, कैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती, ज्ञान देव म्हणे. चिंतामणी मनाच्या इच्छा पूर्ण करणारी वस्तू आहे, पण धनगराला माहिती नाही की हा चिंतामणी आहे. सुदैवाने चिंतामणी सापडला, पण शेळीच्या गळ्यामध्ये बांधून दिला. काय केलं? शेळीच्या गळ्यामध्ये चिंतामणी अडकवला. रस्त्याच्या कडेला शेळ्या चरतात, एक रत्न पारखी निघाला. बाईक लांब ठेवतो. रत्न पारखी त्याला म्हणतात ज्याला रत्नाची पारख असते, आणि गाजर पारखी त्याला म्हणतात ज्याला गाजराची पारख असते. रत्न पारखी लाखांमध्ये एखादा असतो, बाकी सगळे गाजर पारखी असतात. गाजर पारख्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. महाराज, कीर्तन कसं झालं पाहिजे असा कार्यकर्ता जर भेटला, समजून घ्यावं प्युअर गाजर पारखी. कार्यकर्ते गाजर पारखी होत आहे दिवसेंदिवस. रत्न पारख्याचं लक्ष गेलं की अरे हा तर चिंतामणी आहे, आणि या धनगराने त्याला शेळीच्या गळ्यामध्ये अडकवलाय. थांबला. धनगर दादाला म्हणाला, धनगर म्हणाला थांबा थांबा थांबा, विचारून येतो. संसारामध्ये दोघं जास्त शहाणे नको आणि दोघं जास्त मूर्ख नको. दोघं म्हणजे कोण कोण? पती आणि 10 रुपयाला द्यायचं नाही, 100 रुपये घ्या, नाही द्यायचा. 1000 रुपये घ्या, नाही द्यायचा. 1,00,000 रुपये घ्या. त्या रत्न पारख्याने शेळीच्या गळ्यामध्ये बांधलेला जो खडा होता त्याची किंमत 1,00,000 रुपये केली, तरी धनगर देत नाही. दृष्टांत संपला माझा. 1,00,000 रुपयाला सुद्धा धनगर देत नाही, म्हणजे त्या धनगराला चिंतामणी कळाला का? जर त्याला तो कळाला असता तर त्याने तो शेळीच्या गळ्यामध्ये बांधला. तस नरदेव सुद्धा चिंतामणी आहे महाराज, पण आपल्याला कळाला नाही. तुका म्हणे चिंतामणी शेळी गळा, पाव्याव कळला मनोनी.
शेळी गळा तुका मनी चिंतामणी शेळी गळा पावे अवकडा मनोनी गाणं काय कुठे झाले इकडे बघतोय तुम्हाला ठराविक माणसं आले की बरं वाटतं नेहमीची आपले दिंडोरी तालुक्यात पांडुरंग पाटील आले की बरं वाटतं बरं का ना कसं तालुक तालुक्यात काही माणसं आले की बरं वाटतं मग तुझ्या शोधू तुझा अजून कसं काही कोणीतरी बाहेरचं येत नाही असं आहे का वस्तू मिळणं महत्वाचं नाही मिळालेली वस्तू काय किमतीची आहे कळणं महत्वाचं नरदेह मिळाला पण कळाला नाही एक वर्ग असा आहे एक वर्ग असा आहे नरदेह मिळालाही नाही आणि नरदेह कळालाही नाही पशु पक्षी जनावर कळाला मिळाला पाप काय पुण्य काय काही कळलं पशु काय पाप पुण्य जाण उत्तम मध्यम भोग भोगी काही पैर्यंद होती पांगुळ मुके दिल इंद्रिय हात पाय पशवादिकांना नरदेह मिळाला नाही आणि तो कळाला सुद्धा नाही संत महात्म्यांना नरदेह मिळालाही आणि नरदेह साधू संत गेले आनंदी राहिले नाथांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे साधू संत गेले आनंदी राहिले नरदेह मिळाला आणि या नरदेहाचा एक क्षण सुद्धा संतांनी वाया घालवला नाही काळ सार्थक केला आपला वर्ग असा आहे नरदेह मिळाला पण कळाला नाही एक वर्ग असा आहे नरदेह कळाला पण मिळाला नाही स्वर्गी मृत्यूलोकी व्हावा जन्म
आपल्या कीर्तनाला गंधर्व जास्त आहेत. गंधर्वांची संख्या जास्त आहे. चांगलं आहे. नवीन चेहरे आहेत काही आपले तुम्ही दोघं तिघ जण तुमचा परिचय सांगितलं की मगाशी पण चांगले वा छान गायक मंडळी आहे. स्वर्गातल्या देवांना नरदेह कळाला पण मिळाला नाही. मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा, या मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म झाला पाहिजे अशी अपेक्षा स्वर्गातले देव करतात. स्वर्ग म्हणजे काय? काळात तुम्ही वाजवायचं नाही, मी वाजव. स्वर्ग कुठे आहे? स्वर्गाला जाण्याचा दरवाजा कुठे आहे? पश्चिम दिशेला स्वर्गाला जाण्याचा दरवाजा. पांडव स्वर्गाला गेले का? स्वर्गाला पुण्यवान माणसं जातात, पापी जात नाही. आयुष्यभर जे पुण्यच करतात त्यांना स्वर्गाला जाता येतं. रावणाने प्रतिज्ञा केली होती स्वर्गाला जाण्याकरता मी शिडी तयार करेन, करता आली नाही. सकाम कर्म जे करतात, सकाम कर्माचं पुण्य ज्यांच्याकडे असतं ते स्वर्गाला जातात. स्वर्ग खरोखर आहे का केवळ स्वर्ग म्हणजे कल्पना आहे? हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून चिंतन करण्याचा विषय आहे. स्वामी विवेकानंदांसारखे विचारवंत स्वर्गाला कल्पना मानतात की स्वर्ग म्हणजे कल्पना. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या, स्वर्गाचा रस्ता चोरांचा आहे. चांगली लोक स्वर्गाला जात नाही. स्वर्ग नरक या वाटा चोरांची, चोर लोक स्वर्गात जातात. इस्लाम नावाचा धर्म माहिती आहे तुम्हाला? इस्लाम रिलिजन धर्म आहे आणि इस्लाम धर्मातलं अंतिम टार्गेट स्वर्ग आहे. त्याला ते जन्नत म्हणतात. काय म्हणतात? जन्नत में चला जाएगा. आणि वारकरी संप्रदायामध्ये स्वर्ग हे लास्ट डेस्टिनेशन नाही, स्वर्गाच्या पुढे जायचं आपल्याला. संत स्वर्गावर पाय ठेवतात. तुका माने पावट आपले संत त्यांना रस्त्याने जाताना स्वर्ग लागतो, स्वर्ग लागतो. स्वर्ग नयाची पायरी मोक्ष ज्यांचा अज्ञान आहे. पण पुण्यवान माणसं स्वर्गाला जातात. स्वर्गामध्ये जी खुर्ची आहे, एकदा तो स्वर्गात जातो ना, तो ज्या खुर्चीवर बसतो तो असं 5 वर्षापुरता बसत नाही. आपली खुर्ची आता 5 वर्षापुरता सुद्धा राहिली नाही. ते आता 2.5 3 2 2 1 1 6 महिन्यावर येऊन गेलेली आपली खुर्ची. स्वर्गातली खुर्ची कशी सांगतो तुम्हाला? ज्ञानोबा महाराज सांगतात, चेतमरत्व हेचे सिंहासन
एकदा त्या खुर्चीवर बसला की तिथून माणूस उतरत नाही महाराज. स्वर्गातले रस्ते कसे आहेत ज्ञानोबांनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये. ते तम भक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशांते एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. या श्लोकामध्ये स्वर्गाचं वर्णन केलं. चिंतामणीच्या सडका आहेत तिथे, कामधेनूंची कळप आहेत तिथे. तिथले वृक्ष म्हणजे कल्पतरू आहेत. काय तिथे? कल्पतरूंच्या बागा, कामधेनूंची कळप, चिंतामणीच्या सडका, रंभा, उर्वशी, तिलोत्तमा अशा अप्सरा नृत्य काम करतात स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये दिव्य भोग असतात. दिव्य स्वर्गातले लोक काय खातात माहितीये तुम्हाला? असं उसळ, शिरा, वांगे, बटाटे असं नाही खाते. ते घृत म्हणजे तूप. स्वर्गातले देव तुपाशिवाय दुसरं काहीच खात नाही महाराज. म्हणून महाराज लोकांना तूप लागतं. वजनदार माल पोटात केलं की चेहऱ्यावर तजेली येते. आणि ते महाराज लोकांच्या नशिबात. तूप पुरुरवा नावाचा राजा भागवताने सांगितलाय. उर्वशीवर प्रेम होतं त्याचं. उर्वशी म्हणाली, राजा मृत्यू लोकात येते पण माझ्या खाण्याची काय व्यवस्था करशील? घृताम पिबत, तुपाचा आहार खाता स्वर्गातले देव. बरं का? स्वर्गामध्ये जे देव असतात, स्वर्गातले जे अमरत्वाला प्राप्त झालेले देव आहेत महाराज, त्यांच्या पोटामध्ये मलमूत्र विष्ठेची घाण राहत नाही. ऐकताय तुम्ही? आपल्या पोटामध्ये कोणती घाण आहे? मल, मूत्र, विष्ठा, थुंका. बर का? स्वर्गातले देव या मृत्यू लोकातल्या नाशिवंत शरीराच्या अपेक्षा का करतात? या शरीरामध्ये किती दोष आहेत ऐका. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, रोगाचे भांडार, रोगाचे कोठार, शरीर रोगाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे बोटावर मोजता येतील एवढे दोष आहेत याच्यावर. शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर दुर्गंधीची थार आहे, शरीर अपवित्र आहे, शरीर विटाळाचं आळ आहे, दुर्मतीचं माहेर आहे, शरीर विंचवाचं पेव आहे. 8व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. शरीर कसं आहे? क्लेश तरुची वाढी, मग क्लेश तरुची वाढी, तापत्रय अग्नीची शेगडी. शेगडी आहे का तुमच्या घरात? पहिला वर्ग असली तरी तुम्ही होकार देणार नाही. कारण ज्यांच्या घरात शेगडी असते इलेक्ट्रिक, त्यांच्या घरावर MSCB वाले काय करतात? शरीराला शेगडीची उपमा दिली ज्ञानोबाला. दुःख रूप आहे, नाशिवंत आहे, घाणेरड आहे, नाचक कुसक आहे, क्षणभंगूर आहे. आणि स्वर्गातले देव अमर होतात, दिव्य भोग भोगतात. त्यांचं तेजपुंज शरीर असतं महाराज. मग अशा घाणेरड्या विषयाची, पदार्थाची स्वर्गातल्या देवानी अपेक्षा का करावी?
असं या शरीरामध्ये विशेष काय आहे की स्वर्गातले देवांनी म्हणावं आम्हाला मृत्यू लोकात जन्म पाहिजे. अजून तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो बरं का. स्वर्गातल्या देवांच्या शरीराची सावली पडत नाही. स्वर्गातल्या देवांच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नाही. स्वर्गातल्या देवांच्या शरीरावर घाम येत नाही. स्वर्गातले देव जर मृत्यू लोकात आले तर त्यांची पावलं जमिनीला चिकटत नाही. तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कसं काय माहिती, तुम्ही का स्वर्गात जाऊन आले? हे पुराणामध्ये लिहिलेलं आहे. एक दाखला देतो आपल्याला बर का. दमयंती नावाची मुलगी होती. दमयंती नाव ऐकलं असेल. दमयंतीचं प्रेम होतं नल नावाच्या राजावर. म्हणजे हा प्रेमाचा प्रकार काही आत्ताच अलीकडे सुरू झाला असं नाही. मुला मुलींनी वयात आल्यावर प्रेम करणं हा निसर्ग आहे. एकमेकांच्या प्रेमाला कुटुंबातल्या लोकांनी प्रतिसाद दिला तर ठीक आहे, नाही तर पडून जाणं हे काही आजकालचं आहे का. फार पूर्वीपासून या पडवणाऱ्यांचा मोहरक्या तर भगवान कृष्ण आहे. त्यानेच पहिल्यांदा पडवून आणली होती. पण बरेच त्याचा कित्ता गिरवायला लागले. अलग लक्षात. दमयंतीच्या वडिलांनी स्वयंवर रचलं होतं. स्वयंवर शब्दाचा अर्थ असा आहे, स्वयं म्हणजे स्वतः, वर म्हणजे पती. स्वतः पती निवडण्याची जी प्रक्रिया असते तिला म्हणतात स्वयंवर. पण मी काय बोलतो तुमचं लक्षात राहू द्या. जरी पूर्वीच्या काळामध्ये स्वयंवर रचले जायचे तरी ते स्वयंवर न होते. लक्षात येते तुमच्या. स्वयंवर म्हणजे काय. भगवान कृष्ण परमात्म्याचं एक पत्नी होती सत्या. तिच्या वडिलांनी असा पण केला होता, एका रांगेमध्ये 7 बैल उभे केले आणि 7ही बैलांच्या नाकाला एकाच वेळेला जो व्यसन घालील त्याला माझे मुलगे देईल. हा पण होता. पडणाऱ्या माशाचा डोळा अचूक वेधेल त्याला मी द्रौपदी देईल. हा पण होता. शिवधनुष्य जो भंग करेल त्याला माझी सीता नावाची कन्या देईल. हा पण होता. म्हणायला स्वयंवर होते पण स्वयंवर नव्हते. स्वयंवर शब्दामध्ये अर्थ काय, मला असं वाटतं स्वयंवर शब्दाचा अर्थ अलीकडे खरा झालाय. समजलं तुम्हाला. स्वयंवर शब्दाला खरं आत्ता चांगलं रूप आलंय. हॅलो पापा, यू डोंट वरी, माय मॅरेज कंप्लीट. नाउ यू टेक पॉइझन अँड स्लीप. समजलं तर बघा तुम्हाला. माझ्या लग्नाची काळजी करू नका, लग्न झालं माझं. छोटा वर निवडण्याची प्रक्रिया. दमयंती विचार करते की नल नावाचा राजा, त्याच्यावर माझं प्रेम आहे, मला विवाह त्याच्याशी करायचा आहे. पण ऐका, दमयंती इतकी सुंदर स्त्री होती महाराज की तिच्या सौंदर्यावर स्वर्गातल्या देवांनी आकृष्ट व्हावं. तिच्या सौंदर्याच्या मोहामध्ये स्वर्गातले देव सुद्धा पडले आणि दमयंतीची अभिलाषा मनामध्ये ठेवून स्वर्गातले देव मृत्यू लोकामध्ये यायला लागले. आणि रस्त्यामध्ये नलराजाची आणि त्या स्वर्गातल्या देवांची गाठ झाली. स्वर्गातले देव म्हणाले, नला कुठे निघाला? दमयंतीच्या स्वयंवराला. दमयंतीवर माझं प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. दृष्टांत लांबवत नाही. स्वर्गातल्या देवांनी काय केलं, हुबेहूब नलाचं रूप घेतलं. 4 देव होते स्वर्गातले आलेले. 4 नल, नील, अग्नी, इंद्र वगैरे काय जे असतील ते, त्यांची नावं अजून मला माहिती नाही. स्वर्गातले 4 देव दमयंती बरोबर विवाह करण्याकरता आले. 4 स्वर्गातले देव आणि मृत्यू लोकातला एक राजा नल. एका रांगेमध्ये 5 जण उभे राहिले. वधू होती 1, वर होते 5. एकाच्याच गळ्यामध्ये माळा घालायची आहे. बरं, डबल रोल होता सर्वांचा. लक्षात आलं तुमच्या. स्वर्गातल्या देवांनी नलाचं काय घेतलं होतं, रूप घेतलं.
नवरी मुलगी कन्फ्यूज झाली. या 5 जणांमध्ये सूर्यवंशाचा नलराजा नेमकं कोणता आहे कसं ओळखायचं? दमयंती लहानपणी आई बरोबर कीर्तन ऐकायला जात होती. लहानपणी दमयंती कीर्तनाला, कथेला, प्रवचनाला, पुराण ऐकायला जात होती. अलीकडच्या दमयंत्यांना आणलं जात नाही, बाकीच्या जात नाही. आणलं जात नाही आणि बाकीच्या जात नाही. इकडे न आणल्या गेल्यामुळे त्या चला पुढे. तिनं ऐकलं होतं स्वर्गातले देव जर मृत्यू लोकात आले तर त्यांची पावलं जमिनीला चिकटत नाही, डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप, फुलांची माळा सुकत नाही. अचूक हेरलं महाराज तिने आणि बरोबर ओरिजिनल जो नल होता त्याच्या गळ्यामध्ये माळा घातली. हा दृष्टांत मी कशा करता सांगितला? स्वर्गातल्या देवांचं शरीर आणि मृत्यू लोकातल्या माणसाच्या शरीरामध्ये काय फरक आहे अनेक पुराणातला दाखला देतो. भागवतामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं 2-4 ठिकाणी या घटनेची नोंद झालेली आहे की अजान भाऊ असणारे शुक महामुनी शुकदेव, शुकदेवांचं लक्ष विचलित करण्याकरता स्वर्गातल्या इंद्राने रंभा नावाच्या अप्सरेला मृत्यूलोकात पाठवलं. ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायामध्ये त्या प्रसंगाचं चित्रण काढलेलं आहे. नाना रंभेची निरूपे माऊली वर्णन करतात. नाना म्हणजे काय? नाना शब्दाचा अर्थ काय होतो? नाना म्हणजे अनेक प्रकारचे प्रयोग तिने केले. नाना रंभेची निरूपे शुकेन उठीजेची कंदर्पे. कंदर्प शब्दाचा अर्थ असा आहे. आवाज क्लिअर येतोय ना सगळं? मला थोडं गोंगाट वाटतंय, समाधान नाही ना? बरोबर आहे ना? बोलत राहू ना मी? बरोबर ऐकायला येतोय ना? मग काय अडचण नाही. कंदर्प म्हणजे काम. अनेक प्रयोग केले रंभेने शुकदेवांचं लक्ष विचलित करण्याकरता. ते काय आपल्यासारखे होते का? ब्राह्मणाची पोर एक खेळाची, ब्राह्मणाची पोर एक खेळाची, 12 वर्षाला बाले, 12 वर्षाला बाले. अनेक प्रकारचे प्रयोग केले, शेवटी हतबल झाली. शुकदेवांच्या समोर आले आणि म्हणाले, महाराज काय वाटतं तुम्हाला? अहो मी काही मृत्यू लोकातल्या स्त्री सारखी नाही, हाडा मांसाची. माझ्या पोटामध्ये, मृत्यू लोकातल्या स्त्रीच्या पोटामध्ये मलमूत्राची घाण आहे. माझ्या पोटामध्ये अशा प्रकारचे घाण नाही. महाराज आपल्या शरीराला 9 दरवाजे आहेत. किती? कोणत्या दरवाज्यातून सुगंध बाहेर पडतो सांगा मला? तुम्ही एकमेकांना लागून जे बसलेले आहेत ना इथे, हे तुमच्यावर देवाचे उपकार आहे असं मदालसा राणी वर्णन करते. जर तुमच्या या बॉडीला माणसाचा रंग गोरा असो का काळा असो, वरचं वेस्टर्न कव्हर पापुद्रा त्वचा काळी असू द्या किंवा गोरी असू द्या, त्या कातड्याला जर बाजूला केलं तर खालचं मटेरियल सगळ्यांचं सारखं आहे. वरचा कपडा का बदलला? का बदलला? काही माणसं काळे का, काही माणसं गोरे का? त्याचं उत्तर नामदेव महाराज एका अभंगात सांगतात. मागच्या जन्मात जो सोनं दान करतो
तो या जन्मात गोरा होतो. ज्याला गोर व्हायचं असेल त्याने सोनदान करा. कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आणून द्या इथे. ज्याने कोळसा दान केला असेल तो काळा झाला असेल. सुवर्णदाणी कांती निर्मळू, नामदेव महाराजांचा अभंग सांगतो. हा सुद्धा प्रारब्ध कर्माचा भाग असतो. रंग गोरा काळा वगैरे काय, पण आतलं मटेरियल सगळ्यांचं सारखं आहे. वरी चर्म घातले अमंगल तिचा पादा. मंदिराच्या मागे गेला स्वर्गला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा दिवसातून 50 वेळेला आरशा समोर जाणाऱ्यांनी हे प्रमाण पाठ करावं. 50 वेळेला नाही, काही काहींचा आरसा तर बरोबरच असतो प्रवासात सुद्धा. पटलं तेव्हा काढायचं, पटलं तेव्हा. कशी दिसते, कसा दिसतो हे वाचा महाराज. सगळी घाण आहे आतमध्ये, सगळी डोळ्यातून, कानातून, नाकातून, उपस्थातून, बुद्ध सगळी आतमध्ये सगळी घाण आहे. आपल्यालाच आपला कंटाळा येतो 4 तासांनी. लक्षात घ्या कसं शरीर दिलंय देवाने आपल्याला. ती रंभा नावाची अप्सरा म्हणते सुगवामणी बघा बघा माझ्या पोटामध्ये मलमूत्र नाही. आपल्या हाताने पोट फाडून दाखवते शुकदेवांना. ऐकताय तुम्ही? रंभेच्या शरीराचा सुगंध दरवळत होता. आपण सुगंध, आपला सुगंध दरवळतो पण तो नकली असतो. काय गरज? मी अलीकडे असं ऐकलं की काही कीर्तनकार कीर्तनाच्या अगोदर मेकअप करतात. आमच्याकडचे नाही, तुमच्याकडचे. त्यांना कोणीतरी विचारलं की असं का करतात. त्याने असं उत्तर दिलं, म्हणे आम्ही गोपी भावात राहतो. गोपी भावात. ठीक आहे, काही हरकत नाही. शुकदेव महामुनी म्हटले देवी वाह काय तुमचं शरीर आहे. तुमच्या पोटामध्ये इतकी चांगली जागा आहे, मलमूत्र नाही. हे जर मला आधी कळालं असतं तर मी तुमच्या पोटातून जन्माला आलो असतो. शुकदेवांनी हे कशा करता सांगतोय. स्वर्गातले देव आणि माणसाचं शरीर याच्यामध्ये फरक काय आहे. स्वर्गातल्या देवांनी या नाशिवंत घाणेरड्या देहाची अपेक्षा का करावी. माझा मुद्दा इथे आहे. केळी जर गटारीत टाकली तर 2 दिवस तरी चांगली राहील, पण तीच केळी जर पोटात गेली तर त्या केळीचं काय होईल. एक अजून सांगतो तुम्हाला. आपण जेव्हा रस्त्याने चालतो आणि विष्ठा जर बघितली, माणसं सहज नाकाला रुमाल लावतात, पण आपण जेव्हा तिच्या जवळून जाताना तिचा तिरस्कार करतो, ती
ती आपल्याला काय म्हणते ऐका. ती म्हणते, मूर्खा, माझ्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावतो. अरे पण विचार कर की ही जी अवस्था मला प्राप्त झाली ती कोणामुळे झाली. काल परवा दुकानदाराने मला काचेच्या पेटीमध्ये गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, रबडी, बिकानेर स्वीट, राजस्थानी स्वीट, त्या दुकानदाराने मला असं लाईटच्या प्रकाशामध्ये काचेच्या पेटीमध्ये असं ग्राहकांची नजर माझ्यावर जावी म्हणून स्वच्छ प्रकाशामध्ये मला झाकलेलं होतं. तुमच्या पैकीच एक जण आला, त्याने मला विकत घेतलं त्या दुकानदाराकडून, घरी घेऊन गेला आणि काय केलं. पृथ्वीवर जनावरांच्या देहाची एवढी घाण नाही, एवढी घाण माणसाच्या शरीराची. घाणेरडं शरीर आहे. आणि काय प्रेम करतो महाराज आपण या नाशवंत देहावर, या घाणेरड्या कुचक्या देहावर. ऐका, त्या बिल्व मंगळाला सांगितलं होतं त्याच्या पत्नीने, या नाशिवंत देहाकरता सापाला धरून तुम्ही वर आले, मेलेल्या प्रेतावर बसून इथपर्यंत आले. एवढे प्रयत्न देवाकरता केले असते तर देव भेटला असता. अजून एक उदाहरण सांगतो, मला आठवलं म्हणून. गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र असं आहे. कोणाचं? गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र असं आहे. तुलसीदासांच्या पत्नीचं नाव रत्नावली होतं. रत्नावली. काय नाव होतं सांगतो तुम्हाला. चरित्रामध्ये असं आलेलं आहे, एक क्षण सुद्धा तुलसीदास पत्नीच्या समोरून बाजूला राहत नव्हते. असं त्यांचं पूर्वचरित्र आहे तुलसीदासांचं. उपदेश केलाय आपल्या पतीला. या घाणेरड्या नाशवंत देहामध्ये असं काय दिसतंय तुम्हाला, इतकं तुम्ही आसक्त होत आहे. ट्यूब पेटली, आपली पेटत नाही, आपलं दुर्दैव आहे. बिल्वमंगळाची ट्यूब पेटली, तुलसीदासांची ट्यूब पेटली. ऐकत राहा. काय आहे काय याच्यामध्ये एवढं, किती घाण आहे, किती नाशिवंत आहे, किती अपवित्र आहे. क्षणभंगुर नाशिवंत देह, किती प्रमाण सांगू तुम्हाला. मग अशा घाणेरड्या नाशिवंत नासक्या कुचक्या देहाची प्युअर देह असलेल्या स्वर्गातले दिव्य भोग भोगणारे, अमृत प्राशन करणाऱ्या देवांनी या नरदेहाची अपेक्षा का करावी. असं ज्याच्यामध्ये विशेषत्व काय आहे ऐका, मी सांगतो तुम्हाला. माझ्याकडे 1 किलो चांदी आहे. कीर्तन झाल्यावर माझा पिछा करू नका म्हणजे झालं. आणि 1 किलो लोखंड आहे माझ्याकडे. शहाण्या माणसाला सांगितलं, बाबा काहीतरी घ्या, दोघांपैकी एक घ्या. काय घेणार तुम्ही? चांदी घेणार का लोखंड घेणार? लोखंड घेणार. हुशार आहेत मग. ज्याच्याकडे परीस असेल तो काय घे, काय घे. परीस तुम्ही म्हणाल, परीस तर आमच्याकडे नाही. परीस कसं तयार करतात नोट्स करून घ्या, मी सांगतो. विजा चमकायला लागल्या की उपरण्यामध्ये एका खड्याला 7 वेळेला गाठ मारा. मारता आली जर तुम्हाला तर त्या खड्याचा परीस होतो. जमलं तर बघा काय होतो, जमलं तर बघा. चांदीला परीसाचा स्पर्श झाला सोनं होत नाही, पण लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला, लोखंडाच्या कोणत्याही भागाला परीसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं काय होत. आपुल्या महिमाने धातू परीस केले कोणी, धातू परीस केले कोणी, धातू परीस केले कोणी. Bye.
आणि मृत्यू लोकातल्या माणसाचं देह घडीत क्षणभर लोखंडासारखा समजा. या नरदेहाला नामस्मरणाचा, संतांच्या संगतीचा, भक्तीचा परीस जर लागला तर या नरदेहाचं काय होईल? नारायण नामे हो जीवन, नारायण नामे हो जीवन, फारच छान वाजवतात बाबा. अजिबात स्वर जाऊ देत नाही. पेटी स्वराला पकडून ठेवतात गाव. सर्वांपेक्षा पगार जास्त पाहिजे बरं का. आबा कीर्तनकाराचा स्वर धरून ठेवतात बरोबर बघा. सच्चिदानंद पदवी घेणे नरद्याचं नाथ महाराज, नाथ बाबा तेच सांगतात. दादा हो, अनमोल किमतीचा नरद्या मिळालाय. जरी नासका असला, कुचका असला, घाणेरडा असला, नाशिवंत असला, क्षणभंगूर असला, पण याचं सार्थक जर तुम्हाला करायचं असेल तर एकाच गोष्टीने सार्थक होतं. अभंगाच्या पहिल्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धाचा विस्तार केला आतापर्यंत. या देहाचे हा देह कसा आहे याचं वर्णन केलं. याचं सार्थक कसं पूर्वार्धामध्ये. आठवी गोविंद, गोविंदाची आठवण, भगवंताचं स्मरण, त्याच्यामध्ये नरदेहाची सफलता. आठवण कोणाची पाहिजे, विसर कोणाचा पाहिजे, वगैरे वगैरे. 2-3 मिनिटांमध्ये पुढे सरकू आपण. एक क्षण सुद्धा देवाचा विसर पडता कामा नये. कमीत कमी 100 वेळेला तरी दिवसातून देवाची आठवण झाली पाहिजे. उठताना, बसताना, झोपताना, खाताना, भांडताना, एकांतात, लोकांतात, सर्व कार्य करिता विसरा. जगाला विसरा, देवाला विसरू नका. चिंतन लांबवता येईल पण पुढची पण चरण महत्वाची आहेत माझी. ज्याची आठवण ठेवायला पाहिजे त्याचे आपण ठेवत नाही.
परंपरेने वारकरी संप्रदायामध्ये संत कबीर महाराजांचा पुरावा दिला जातो. संत कबीर महाराज रस्त्याने चालत असताना एका पानवठ्यावर काही माता भगिनी पाणी भरण्याकरता एकत्र आल्या होत्या. आता महिला वर्गाला निसर्गतः अलंकार प्रिय असतात. एका महिलेच्या पतीने पहिल्या दिवशी नाकात घालण्याकरता सोन्याची नथ करून आणली. कौतुक म्हणून आजूबाजूच्या महिलांना दाखवायला लागली, बघा नथ कशी आहे. सोनाराचं कौतुक करते, नथनीचं कौतुक करते, नवऱ्याचं कौतुक करते, पण ती नथ घालण्याकरता ज्याने ते नाक दिलं त्याचं मात्र एकदा सुद्धा नाव काढलं. आणि तिचं बोलणं, तिची चर्चा कबीर महाराजांनी ऐकली आणि उभ्या राहूनच त्यांना दुआ सुचला. कबीर महाराज असं म्हणाले, नथनी काय म्हटले, नथनी दीजिस यार ने उसको सुमिरत बार बार. ज्याने नथ करून आणली त्याचं पुन्हा पुन्हा नाव काढते. नाक दिया जिस यार ने उसको भूल गई गवार. गवार म्हणजे मूर्ख. ज्याने नाक दिलं, मला सांगा नथ करून आणली पण नथ घालण्याकरता काय पाहिजे, जर नाकच नाही ना कवी न मोते अर्थावी न पोथी, नाकावी न मोती, अर्थावी न पोथी. प्रेमावी न भजन नाकावी. हा हे प्रेमावी न भजन नाकावी न मोती, अर्थावी न पोथी वाचू नये. बर का, विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे. काय होतं, दुःख आलं की लोक देवाची आठवण काढतात. अंगाला आला ताप, देव माझा बाप. अंगातला गेला ताप, देवाच्या बापाचा बाप. सुखमे सुमिरन सब करे, कशामध्ये, दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे ना. सुखमे सुमिरन जो करे, दुःख काहे का होय. दुःख असू द्या का सुख असू द्या, देवाला विसरू नये. पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव महाभारतातलं उदाहरण तर फार सुंदर आहे. कुंती
माता देवाकडे सुख मागतच नाही, दुःख मागते. कारण विचारलं, प्रभू कृष्णा, अरे दुःखामध्ये तुझं स्मरण होतं म्हणून दुःख दे. संसारामध्ये एकच गोष्टीमध्ये सुख सांगितलंय, आठवावे पाय विठोबाचे, येणे होय सर्व संसार सुखाचा. काय विसरावं? विसरणं माणसाचा स्वभाव आहे, पण आठवण ठेवणं त्याचं कर्तव्य पण आहे. माणसं कामाला गेली, महिला गप्पा मारायला एकत्र येतात ना. एक म्हटले, आमचे मालक इतके विसराळू आहे, पगार होण्यापूर्वी एखाद्याकडून उसरवार पैसे आणले तर परत करायची आठवण राहते. दुसरी म्हटली, बरे आमच्या यांना जेवण केलं किंवा नाही याची आठवण राहत नाही. तिसरी म्हटली, तुमचे दोघांचे बरे आहेत. आमचे मालक एक दिवस कामावरून घरी आले, जेवण केलं, पान खाण्याची सवय, पान टपरी जवळ गेले. लग्नाला आमच्या 20 वर्ष झाली, पान खात त्या पान टपरी जवळच उभे राहिले. अर्धा तास झाला तरी घरी आले नाही. मला असं वाटलं काय झालं असेल. त्यांनी चष्मा लावला, मी चष्मा लावला, त्यांना पाहण्याकरता गेली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, 2 पावलं माझ्याकडे सरकले. मला काय म्हणतात, आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. 20 वर्षानंतर काय सांगतात तुमचे नुसते गप्पा मारतात. बायकोला कोणी विसरेल का? कोणी विसरेल? पहा बरं का, काय विसरावं, काय विसरू नये महाराज. जे अंतःकरणामध्ये स्मरण फक्त भगवंताचं. या जगामध्ये अंतःकरण देण्यालायक फक्त एकच वस्तू आहे, परमात्मा. कोणावर कितीही प्रेम करा, ते प्रेम तुम्हाला पश्चाताप करायला आहे, दुसरं काहीच करायला. प्रेम करायचं असेल, आठवण ठेवायची असेल तर देवाची ठेवा, आठवी गोविंद वेळोवेळा वाचे. आणि जर तुम्ही त्याला विसरले, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. त्याच्यातलं प्रमाण आहे बरं का नाही. सरले तया थोर झाले आणि 100 कडव्यांचा अभंग आहे, त्याच्यातलं प्रमाण आहे. सरले तया थोर झाले. एक क्षण देवाला विसरू नये, विसरायचं नाही, त्याची आठवण ठेवली पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. किती प्रेम. नाथ बाबा असं म्हणतात, मनाला, वाचेला आणि कायेला जणू काही त्या परमात्म्याचा छंद लागला पाहिजे निरंतर. दुसऱ्या चरणात हे विठ्ठल विठ्ठल आणि निरंतर साचा, विठ्ठल विठ्ठल आणि निरंतर साचा, विठ्ठल विठ्ठल आणि निरंतर साचा, विठ्ठल विठ्ठल आणि निरंतर साचा. विठ्ठल विठ्ठल
नावाचा छंद त्याचा, विठ्ठल विठ्ठल मनी निरंतर निरंतर साचा, काया म्हणे वाचा छंद त्याचा. निरंतर भगवंताचा छंद लागला पाहिजे. छंद, छंद म्हणजे सवय. असा एकही माणूस नाही की त्याला कोणता तरी छंद नाही. प्रत्येक मनुष्य हा सवयींचं गाठोडं सांगितलेलं आहे. द मॅन इज अ बंडल ऑफ हॅबिट. माणूस हा सवयींचं गाठोड आहे. प्रत्येकाला कोणती तरी सवय आहे. सवयीने संस्कार दृढ होतो. छंद, छंदाचे दोन प्रकार आहेत. संसारातले छंद वेगळे आणि परमार्थातले छंद वेगळे. प्रत्येकाचा छंद वेगळा. वाचन, लिखाण, पाहणं, खाणं, पिणं, फिरणं, विहार, कपडे वगैरे वगैरे अनेक अनेक छंद आहेत. पण एकच सांगतो, असे छंद लागू नयेत, लागले तर जोपासू नयेत की ज्या छंदाने आपल्या आयुष्याची माती होईल. घाणेरडे छंद पहिल्यांदा लागूच नये, लागले तर ते वाढवू नयेत. वाढवू नये म्हणण्यापेक्षा ते लागूच नये, पण लागतात त्याला करावं काय. छंद एकच प्रमाण देऊ. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू म्हण त्यांच्या सवी. खूप बोलता येईल. आता काय हो बघा, मला याच्यावर सोशल पण सांगता येईल बरं का. थोडं थोडं सामाजिकता पण हाताळता येईल. सध्याच्या काळातले कोणाचे सांगू? यंग जनरेशनचे छंद सांगू का म्हाताऱ्या लोकांचे छंद सांगू? यंग जनरेशन. यंग जनरेशन मध्ये मुलं आणि मुली छंद काय सांगू? केशभूषा सांगू का वेशभूषा सांगू? उलट आहे थोडस. अलीकडे मुलांना डोक्याचे केस वाढवण्याचा छंद लागलाय आणि मुलींना केस कापण्याचा छंद लागलाय. बोललं पाहिजे याच्यावर. हे भागवतातलं आहे. हे भागवतात सांगितलेलं आहे कलियुगाची लक्षणं. कपडे, कमीत कमी कपडे घालण्याचा छंद आहे पोरांना, मुलांना. मुलांना पण आणि मुलींना. जनरल जनरल सोशल आहे सगळं. छंद आहे काय अवघड आहे. फार फार अवघड. न बोललेलं बरं आहे त्या विषयावर. पाहण्याचा छंद आहे, ऐकण्याचा छंद आहे, वाचण्याचा छंद आहे. काय होतं माहितीये का, बरेच दिवस ज्या वेळेला आपल्याला एखादा घाणेरडा छंद लागतो तर त्याचा आउटपुट आपल्या जीवनामध्ये 2-4-5 वर्षांनी जाणवतं. आपल्यालाही जाणवतं आणि इतरांनाही जाणवतं. विठला परमार्थामध्ये अजून एक संसारातले सगळे छंद नाशवंत सांगितलेले. संसारातले सगळे छंद नाशवंत आहेत. अवीट एक आहे गोविंद, अवीट एक आहे गोविंद, आणि कते छंद नाशिवंत. आणि सांगू, संसाराचा छंद सुटल्याशिवाय परमार्थाचा छंद लागत नाही. तुका म्हणे सोडी संसाराचा छंद, मग परमानंद मग परमानंद सोडी
काही काही लोकांना आहे ना फक्त जमा करायचा छंद असतो, येऊ द्या. त्यांना देना बँक माहितच नसते, फक्त लेना बँक. साचवणी, मरेधन, लावी, पोराशी भांडण. अजून एक सांगू का, परमार्थ क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला सोंग करण्याचा छंद आहे, सोंग. पण महाराज म्हणतात सोंगाचा जर छंद असेल तर देवाची प्राप्ती नाही होत. बघा शब्द कसे आहेत, सोंगे सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे. परमार्थामध्ये आव आणण्याचा छंद आहे काही लोकांना. आव आव म्हणजे काय, दांभिकपणा, पाखंडपणा, त्याला आव आणणं म्हणतात. पण एक दिवस जास्त दिवस टिकत नाही बरं काय. पितळ उघडं पडल्याशिवाय. गाण्याचा छंद आहे, वाजवण्याचा छंद आहे, वक्तृत्वाचा छंद आहे, तुम्हाला श्रवणाचा छंद आहे. असले पाहिजे चांगले छंद, वाढवले पाहिजे. चला पुढे. काहीला शरीराला छंद लागला पाहिजे, पायी तीर्थयात्रा करण्याचा, मंदिरामध्ये देवाची सेवा करण्याचा. नाशिवंत असणारं शरीर जर या शरीराला भगवंताच्या भक्तीचा छंद लागला तर तुकोबाराय म्हणतात ब्रह्मभूत काया पंढरी राया मनासहित पालकी शरीराला वाचेला भगवंताच्या नामाचा वाचेला छंद माझी मजल झाली. शरीराला छंद लागेल, वाचेला लागेल, पण मनाला छंद लागणं एवढं सोपं नाही, लागत नाही. मनाला तुम्ही ऐकताहेत का झोपताहेत, तुम्ही सुळगुळ करताहेत, किती थांबू फार महत्वाचं आहे महाराज. शरीराला छंद लागेल, भजन करता करता मन साथ देत नाही, लक्षात ठेवा. भजन करता करता किती जणांचं मन जागेवर असतं बरं सांगा बरं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही भजनच करत नाही तर जागेवर राहण्याचा संबंध आहे. बसलेल्यापैकी असं 10-5 मिनिट 15-20 मिनिटं नामस्मरण करणारं कोणी आहे का? पण कीर्तनात आल्यावर सुद्धा विठ्ठल विठ्ठल करत नाही. तुम्ही काय म्हणाल? मनाला छंद लागत नाही. उलट त्याला जितका छंद लावण्याचा प्रयत्न केला ना तितकं बाहेर उसळतो. काय काय करीतो या मना म्हणाल पुढे परिणारके नारायण करुणाई त्याची विवंचना न्यायपतना आदरी नाही. शब्द बघा, जितकं त्याला आवरण्याचा प्रयत्न करणार तितकं उसळी मारत. काय काय चंचलम ही मन प्रश्न चंचल चपळ
चढ चपळ जाता येता नलवी. मन फार अवघड आहे. दहा दिशा आपल्या पडतात त्या मनाला फिरण्या करता. जिथे जायला नको पाहिजे तिथे जातात. दिसत नाही एकमेकांना म्हणून बरं आहे. काय 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 मन एकमेकांना दिसत नाही म्हणून बरं आहे. त्याचं काय झालं असतं विचार करा. पण एकदा जर मनाला छंद लागला, गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया. ऐका, काया वाचा म्हणे छंद त्याचा, त्याचाच का नाथ महाराज म्हणतात. कारण त्याच्याशिवाय दुसरा देव नाही म्हणून त्याचा छंद लागला पाहिजे. तिसऱ्या छंद लाविनारी का दैवत पाया नाही. 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 पांडुरंगाशिवाय दुसरा देव नाही, दुसरं दैवतच नाही. त्या विण अनिक दैवत नाही. देवच नाही पण नाही अनिके प्रवाय. आता बघा, तिसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये एक विषय मांडला नाथांनी की पांडुरंगाशिवाय दुसरा देव खरा नाही. देव आहेत पण खरा नाही, खोटे देव आहेत सगळ्यांना. उत्तरार्धामध्ये काय सांगितलं माहिती? अनिके प्रवाही. प्रवाह म्हणजे मार्ग. इथे नाथांना असं सांगायचंय की वारकरी पंथाशिवाय दुसरा पंथ नाही, दुसरा संप्रदाय नाही. बरं, देव किती आहेत आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला. आपण हिंदू धर्माचे लोक किती देव मानतो? 33 कोटी देव चामुंडा, अष्ट कोटी भैरव. मळ्यातले झोपलेले सांगितलं इतके देव. शिळा तांब्याचे भाऊले केले, शिळा तांब्याचे भाऊले केले, शिळा तांब्याचे भाऊले केले, शिळा तांब्याचे भाऊले केले. Yeah.
शब्द आहे. या जनासी लागल बेड, या जनासी लागल बेड. कोणालाही देव म्हणतात. देव म्हणती भल त्याला. देव शेंदरी शेंदरी ऐका, झाडाला पाणी घालताना फांद्यांना घातलं पाहिजे का मुळाला? आपण फांद्यांना पाणी घालतो. एकनाथ महाराजांच्याच अभंगाचा आधार घेऊन विषय पूर्ण करू आपण. एका अभंगामध्ये नाथबाबा असं म्हणतात, पांडुरंगाकडे येण्याच्या पूर्वी मी सुद्धा अनेक देवी देवतांच्या नादी लागलो होतो. कोणाच्या? भवानीच्या नादी लागलो. कोणाच्या? भवानी. भवानी, खंडोबा, भैरव, बेताळ, मायराणी, मेसाबाई इतकी देवांची नावं सांगितली. आई भवानी थोर जाणून तिजम्या उपासिले पुळा पांगुळा करुणी तिने आपण जवळी बैसविले. उद्वास्तूची भरे गरगरा फिरी भूत बावरे तो मज व्यर्थशील वाटला. तुझ त्या फुलवरा बांधला, फुलवरा बांधला, मुरडी झाली. खंडोबाचे नवस करुणी मुरडी होवनी बैसली. वारी मागेता पोट भरेना बहुश्रम पावली. श्वानाची परी वृथा गुरगुरी जायचा चरी परी तुहारी नाही देखिला. परंतु खंडोबाला नवस केला, त्याची मुरडी झाली, भिक्षा मागितली, पण त्याने सुद्धा माझी इच्छा पूर्ण केली नाही. माझे घरी भैरव पाहुणा येऊन बैसला हो. बघा शब्द कसे आहेत. भैरव, माझ्या घरी भैरव पाहुणा आला, त्याची पण मी उपासना केली, पण त्याने सुद्धा मला समाधान दिलं नाही. शेवटी असं म्हणतात, ऐसे दैवते केली अनंते. अनंत देवांची उपासना केली, परंतु त्या सर्व देवांनी आम्हाला दुःखाशिवाय तर काहीच दिलं. पण काय झालं, एकदा पंढरपूरला गेलो आणि पुंडलिकाची गाठ पडली. कोणाची? पुंडलिकाने डोळ्यामध्ये अंजन घातलं. वाह, तसं पाहिजे. पुंडलिकाने माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं. बरं पुढे काय झालं सांगा मग. असं ते मागे मुरडी म्हणत होते. ऐका, ज्याच्या डोळ्यात अंजन घालतात ना, ज्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात ना, त्याला जमिनीतलं धन कुठे ठेवलेलं आहे ते दिसतं. म्हणून तुम्ही उद्यापासून कामाला लागा, अंजन शोधायला लागा. पण अंजन घालण्याकरता डोळे कोणाचे पाहिजे? पायाळू माणसाचे. जो पायाकडून जन्माला येतो त्याला म्हणतात पायाळू. जो डोक्याकडून जन्माला येतो त्याला म्हणतात डोकाळू. आता ही सिजर प्रक्रिया आल्यापासून डोकाळू बंद झाले, पायाळू बंद झाले, पोटाळू. पायाळू माणूस खूप भाग्यवान सांगितलंय महाराज. पाताळीचे निधान दाविल किरंजन तरी होवावे लोचन पायाळाचे. ज्ञानोबांची ओळी बघा. पाताळातलं धन डोळे दाखवतात, पण डोळे कोणाचे पाहिजे?
पायाळू माणसाची. पुंडलिक पायाळू आहे. पुंडलिक नावाच्या पायाळामुळे कोणतं धन सापडलं आपल्याला? तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान. माझा गेला थोडासा. तो हा विठोबा निधान, त्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभतो. त्या पुंडलिकाने माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं. घालून अंजन डोळा मज घेऊन गेले राऊळी विटेवरी जगदंबा. एकाए नयने देखिले मनोभावी वर्दळ वृत्ती देहाची कुंडली. एका जनार्दनी भले द्वैत हरपली ऐक्य संचली. जन्म मरणाचा पट फाटला हृदया फुलवरा बांधिला. दुसऱ्या देवांच्या नादी लागू नका. राम कृष्ण हरी सारखा मंत्र नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही, ज्ञानेश्वरी गाता भागवतासारखा ग्रंथ नाही, आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे काय मला काय कमी आहे आपल्याकडे? इतरत्र जाण्याची आवश्यकता काय? महाराज का बरं पांडुरंगाचा एवढा आग्रह धरतात तुम्ही? तुम्हाला सुख पाहिजे ना? सुख पाहिजे ना तुम्हाला? गीतेवरचा पांडुरंग परमात्मा हा तुम्हाला सर्व सुख देणारा सांगाती आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे भ्रम आहे, भ्रम आहे. मनातली भ्रांती काढा आणि पांडुरंगाच्या चरणावर एकनिष्ठ व्हा. अभंगाच्या शेवट सर्व सुखाचा सर्व सुखाचा
हरकत नाही, पण 11 वाजले. 2-3 मिनिटं घेतो फक्त. सुख आपल्या जवळच असं संतांचं म्हणणं आहे. पण त्या सुखाची अनुभूती येत नाही का? संत मीराबाईंचा एक अभंग बघा, सुंदर आहे. पाण्यामध्ये राहणारा मासा पाण्यात तहान लागल्यावर काय करतो? किती गोड अभंग दिला मीराबाई. पाणी मो